कागदपत्रांची पूर्तता न केल्याने मध्य प्रदेशातील बस ताब्यात, धुळे एसटी महामंडळाची धडक कारवाई। कापडणे गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन व स्ट्रीट लाईटचं लोकार्पण। कुंडाणी शिवारात ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर मर रोग, मावा तुडतुड्याचा प्रादुर्भाव, फवारणी सुरू। आणि पेपर फुटी सीईटी गैरप्रकारांविरोधात संभाजी ब्रिगेडचा एल्गार, धुळ्यात एकदिवसीय धरणे आंदोलन। धुळे एसटी महामंडळाच्या विभागातर्फे परराज्यातून येणाऱ्या विशेषतः मध्य प्रदेशातील प्रवासी वाहनांसाठी विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे। महाराष्ट्रातील बस स्थानकांमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले परमिट आणि इतर कायदेशीर कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी एस टी प्रशासनासह RTO आणि पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहेत। या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी धुळे मध्यवर्ती बस स्थानकात एका मध्य प्रदेशातील बसकडे प्राथमिक तपासणीत कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत। त्यामुळे पुढील चौकशीसाठी प्रशासनाने ती बस ताब्यात घेऊन स्थानकात जमा केली। पुढील दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईसाठी आता RTO अधिकारी आणि पोलीस प्रशासनाची मदत घेतली जात असून ज्या वाहनांकडे अधिकृत कागदपत्रे नसतील त्यांच्यावर नियमानुसार धडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी दिली। या धडक मोहिमेमुळे विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे। सर, जी एमपीची आता जी लेटेस्ट जी बस एमपीची जमा करण्यात आली त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट नाही आहेत आणि आम्ही आजपासून ती एक मोहीम चालू करण्यात आलेली आहे। एमपीची वाहनांची तपासणी, ज्या वाहनांचे तपासणीच्या अंतर्गत डॉक्युमेंट नसतील त्या वाहनांवरती आम्ही RTO मार्फत व पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। कापडणे येथील जोगाई माता मंदिरापासून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन तसेच रस्त्यालगत व स्मशानभूमी परिसरात बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटचं लोकार्पण मोठ्या उत्साहात व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झालं। सुमारे 12 वर्षांपूर्वी या रस्त्याचं काम झालं होतं। त्यानंतर दुरुस्ती किंवा नवीन काम न झाल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे वाढली होती। तसेच रात्री व अपरात्री अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना पुरेशा प्रकाशाअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। ही समस्या लक्षात घेऊन ग्रामस्थांनी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण उर्फ बापू खलाने यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली होती। ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत बापू खलाने यांनी पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यातून DPDC निधीतून रुपये 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला। या कामासाठी आमदार राम भदाने यांचंही सहकार्य लाभल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या निधीतून जोगाई माता मंदिरापासून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचं मजबूतीकरण तसेच रस्त्याच्या बाजूला आणि स्मशानभूमी परिसरात स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होणार असून परिसर अधिक सुरक्षित व स्वच्छ होण्यात मदत होणार आहे। कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाने, कापडणेच्या सरपंच अक्काबाई भिल, धनूरचे सरपंच चेतन शिंदे, माजी उपसरपंच हरीश पाटील यांच्यासह महेश माळी, महेश पाटील, प्रवीण पाटील, विजय चौधरी, भटू विश्राम पाटील, विश्वासराव देशले, सुरेश पाटील, रवींद्र पाटील, दादाजी माळी, बन्सीलाल पाटील, ललित बोरसे, महेंद्र पाटील, प्रमोद पाटील, लक्ष्मण माळी, सुनील पाटील, रवींद्र पाटील, श्याम पाटील, प्रभाकर पाटील, सुशील माळी, विठोबा माळी, रावसाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, जितेंद्र पाटील, मनोहर पाटील, कपिल बोरसे, साहेबराव पाटील, प्रकाश बोरसे, रमेश माळी, कवी दिलीप पाटील, राजेंद्र माळी, ज्ञानेश्वर माळी, देवेश माळी, गोकुळ पाटील, प्रकाश माळी, भैया पाटील, सुभाष माळी, छबीलाल पाटील, रवींद्र पाटील, सागर खलाने, योगेश पाटील, देवीदास कुंभार तसेच पत्रकार जगन्नाथ पाटील, भूषण ब्राह्मणे, जिजाबराव माळी, संदीप पाटील, समाधान देवरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अनेक वर्षापासून हा स्मशानभूमीचा रस्ता 10 वर्षापूर्वी झाला होता, बरोबर महेंद्र? 12 वर्षापूर्वी हा काँक्रिटीकरण झाला होता। अनेक प्रेतयात्रा नेत्यांना, ग्रामस्थांना, बाहेरगावच्या नागरिकांना याचा त्रास होतो। म्हणून आम्हाला विनंती केल्यानुसार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्व इथे उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने आपल्या हरीश आहेत, सोनू दादा, सर्व महेश आहेत, आम्ही पालकमंत्री
पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावळ यांना विनंती केली की आम्हाला स्मशानभूमीच्या कामासाठी नागरी सुविधा निधी द्यावा आणि त्यांनी 25 लाख रुपये आपल्याला हा निधी दिला होता. ग्रामस्थांची अजून एक मागणी अशी होती की एखाद्या वेळेस संध्याकाळ किंवा रात्र झाली प्रेतयात्रेला तर तिथं खूप अंधार आहे. या ठिकाणी जोगाई माता मंदिरापासून तर थेट आपल्याला स्मशानभूमीपर्यंत हा रस्ता काँक्रीटीकरण करायचा आहे. आता ग्रामस्थांची मागणी अशी होती की हा थोडा रुंद झाला पाहिजे म्हणून जेवढी बसेल तेवढी नंतर लगेच परत पालकमंत्री जयकुमार भाऊ यांनी आपल्याला 25 लाख रुपये देण्याचं आता हा जो निधी होता हा मागच्या वर्षीचा होता. या वर्षीचा निधी बाकी आहे तर आपल्याला 25 लाख रुपये पुन्हा देण्याचे कबूल केलेले आहे. त्याप्रमाणे जो काही रस्ता अपूर्ण राहील तो सुद्धा आपण थेट स्मशानभूमीपर्यंत पूर्ण करणार आहोत. पुन्हा ग्रामस्थांची मागणी अशी होती की इथं खूप घाण झाली आणि बाबूळ सुबाबूळ पुन्हा काटे. मग मी संबंधित ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्टरला विनंती केली की हे सगळे सुबाबूळ हे झाडं जरी इस्टिमेटमध्ये असो नसो हे सगळे काढून द्यायची आणि साफसफाई करायची. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील कोंढाणेसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असल्याने कपाशी पिकावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कपाशीवर मर रोगासह मावा आणि तुडतुड्यांचं प्रमाण वाढल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि बदलत्या हवामानाचा परिणाम कपाशी पिकावर होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. काही शेतांमध्ये कपाशीची पाने पिवळी पडणे, झाडांची वाढ खुंटणे तसेच मावा व तुडतुड्यांमुळे पिकांचं नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. पिकांचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कोंढाणे शिवारातील शेतकऱ्यांनी कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे फवारणीचा अतिरिक्त खर्चही शेतकऱ्यांवर पडत आहे, अशी माहिती शेतकरी किशोर चव्हाण यांनी दिली. मी कोंढाणे गावाचा शेतकरी. आता मनसोक्त पाणी पडलेलं आहे तर ढगाळ वातावरणामुळे रासायनिक मावा, तुडतुडा, बोंडाळीचा प्रादुर्भाव येण्याचा संभव असल्यामुळे म्हणून आम्ही फवारणी करत आहोत. ढगाळ वातावरण असल्यामुळे मावा, तुडतुडा सगळे येत आहे आता रोगराई. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, MSCET परीक्षेतील कथित गैरप्रकार, शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती यासह शिक्षण क्षेत्राशी निगडीत विविध प्रश्नांविरोधात संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज आखरे यांनी दिलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाच्या हाकेनुसार धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जेल रोड येथील आंदोलनस्थळी जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनस्थळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, महिला कार्यकर्ते व विविध समविचारी संस्था संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. भगव्या टोप्या व उपरणे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत शासनाचं लक्ष वेधलं. आंदोलनादरम्यान मागण्यांचं निवेदनही प्रशासनाला सादर करण्यात आलं. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, जिल्हा सचिव महेश पाटील, उपजिल्हाध्यक्ष दिनकर जाधव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ, उभाठा शिवसेना नेते अतुल सोनवणे, समाजवादी पार्टीचे गुड्डू काकर, ॲडव्होकेट जुबेर शेख, नंदू अहिरराव, तालुकाध्यक्ष नितीन जाधव, कैलास देसले, महानगराध्यक्ष भूषण बागुल, तालुका कार्याध्यक्ष डॉक्टर नागेश पाटील, खानदेश हितसंग्रामच्या अनिता बैसाने, पंजाबराव देशमुख शिक्षण परिषदेचे अध्यक्ष BA पाटील, तारा राणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सुलभा कुवर, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक नांद्रे, नाना शिरसाट, नितीन पाटील, सतीश पाटील, अमर फरताडे, मनोज रुईकर, उदय पवार आदी उपस्थित होते. संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, कॉम्रेड LR राव, आनंद लोंढे, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, गोरख जाधव, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, डॉक्टर अमोल बोरसे, GT पाटील यांच्यासह शहरातील विविध समविचारी संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून मागण्यांना पाठिंबा दिला. आंदोलनाचा मुख्य विषय मी या ठिकाणी तुम्हाला वाचून सांगतो की या ठिकाणी MPSC पेपर फुटी, MSCET परीक्षा घोटाळा, त्यामधील निवड प्रक्रियेतील पर्सेंटाईल जी पद्धत आहे ती चुकीची पद्धत, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET या रद्द करणे आणि सर्व निवड प्रक्रियातील ऑनलाईन परीक्षा पद्धती कायमची रद्द करून ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा घेणे या मागण्या संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे मुख्यत्वे करण्यात येत आहेत.
यातील जी प्रमुख पहिली मागणी आहे ती मागणी अशी की MPSCचे जे पेपर फुटी प्रकरण आहे ते दिवसेंदिवस या प्रकरणाची व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि अशा पद्धतीने जर पेपर फुटी करून जर MPSC अधिकारी या ठिकाणी जर निवडले जातील तर असे भ्रष्ट अधिकारी जे नोकरी आधीच भ्रष्ट असतील तर नोकरीनंतर ते आपल्याला कशा पद्धतीने सेवा देतील याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. दुसरा विषय जो आहे तो MSCETच्या परीक्षा याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती घोटाळे यांची मालिका दिवसेंदिवस मोठं रूप घेत आहे आणि या पेपर फुटी प्रकरणाच्या ज्या मालिका आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत. तिसरा विषय जो आहे TET परीक्षा, या TET परीक्षेमुळे केवळ शिक्षकच नाही म्हणजे विद्यार्थीच नाही तर शिक्षक देखील गांगरलेले आहेत. त्याच्यामुळे TET परीक्षा ही कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी अशी देखील मागणी संभाजी ब्रिगेडकडनं करण्यात येत आहे. विषय क्रमांक 4, देशातील सर्व विद्यार्थी KG to PG पर्यंतचे जे शिक्षण आहे ते मोफत दिलं गेलं पाहिजे. काँग्रेसच्या काळामध्ये ज्या पद्धतीने EBC सवलत होती त्या पद्धतीने KG to PG हे शिक्षण देखील मोफत दिलं गेलं पाहिजे अशी देखील मागणी संभाजी ब्रिगेडकडनं करण्यात येत आहे. आणि पुढची जी मागणी आहे UPSC सारख्या महत्त्वाच्या परीक्षेला बगल देऊन लॅटरल एंट्रीची जी घुसखोरी सरकारने सुरू केलेली आहे ती सुद्धा तात्काळ बंद करण्यात यावी, या लॅटरल नियुक्त्या बंद करण्यात याव्या अशी देखील मागणी आहे. आणि शेवटची जी मागणी आहे, जगाला आदर्श असणारे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास NCERTच्या इतिहासातून वगळण्यात आलेला आहे आणि तो वगळण्याचं पाप केंद्र सरकारने केलेलं आहे. त्या सर्व पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास असेल त्याच पद्धतीने इतर राष्ट्रपुरुष महापुरुष यांचा जो खरा इतिहास असेल तो NCERTच्या पुस्तकामध्ये समाविष्ट करावा अशा 6 मागण्यांना घेऊन आजचं हे धरणं आंदोलन आम्ही करीत आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.